नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा येथे न्यायासाठी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण। पवन डोंगरदिवे यांचा वारसा हक्काच्या नोकरीसाठी थरारक लढा। बुलढाणा शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोर आजपासून पवन डोंगरदिवे यांनी आमरण उपोषण सुरू करून प्रशासनाला हादरा दिला आहे। आपल्या मयत आजोबा नाना विश्राम कचरू गवई यांच्या झालेल्या रिक्त जागेवर नियमबाह्य व अवैध पद्धतीने अर्चना विक्रांत बेडवाल यांची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी वारसा हक्कानुसार स्वतःला नोकरी देण्याची ठाम मागणी केली आहे। डोंगरदिवे यांनी सांगितले की त्यांच्या आजोबांनी नगरपरिषदेच्या सेवेत प्रामाणिकपणे काम केले, मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर शासनाच्या वारसाहक्क नियमानुसार नियुक्ती देण्याऐवजी काही अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून अर्चना बेडवाल यांची बेकायदेशीर नियुक्ती केली। या अन्यायाविरुद्ध वारंवार तक्रारी, निवेदने दिल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी अखेर त्यांनी थेट नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही लोकप्रतिनिधीही या ठिकाणी येऊन पवन डोंगरदिवे यांना समर्थन देत आहेत। पवन डोंगरदिवे यांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे की जोपर्यंत माझ्या आजोबांच्या जागेवर वारसाहक्काने नोकरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही। त्यांनी प्रशासनाला थेट आवाहन केले आहे की अवैध नियुक्ती रद्द करून तात्काळ न्याय द्यावा, अन्यथा या प्रकरणात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल। दरम्यान नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत उत्तर मिळाले नसले तरी नागरिकांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे। शहरातील जनतेनेही न्याय द्या, पवन डोंगरदिवेंना अधिकार द्या अशा घोषणा देत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। मुख्य मागण्या: 1. अर्चना विक्रांत बेडवाल यांची नियमबाह्य नियुक्ती रद्द करावी। 2. मयत नाना विश्राम कचरू गवई यांच्या जागेवर वारसाहक्काने पवन डोंगरदिवे यांची नियुक्ती करावी। 3. दोषींवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी। बुलढाणा नगरपरिषदेसमोर सुरू असलेले हे उपोषण आता शहरातील चर्चेचा मुख्य विषय ठरले असून प्रशासनावर दबाव वाढत चालला आहे। न्याय नाही तोवर उपोषण सुरूच। पवन डोंगरदिवे यांचा बुलढाणा नगरपरिषदेसमोर वारसाहक्क नोकरीसाठी लढा। माझे मयत आजोबा नाना विश्राम कचरू गवई यांच्या रिक्त जागेवर नियमबाह्य लागलेल्या अर्चना विक्रांत बेडवाल यांची नियुक्ती रद्द करून त्या जागेवर शासना नियमबाह्य मला वारसा हक्काने नोकरी देण्यात यावी व 15 दिवसाच्या आत माझ्या अर्जावर कारवाई नाही झाल्यास मी समोरची प्रोसेस करणार आहे। तरी नोकरी माझ्या आजोबाची असून ही मलाच भेटायला पाहिजे होती, पण काही कागदपत्र वेगळ्या पद्धतीने बनवून ही नोकरी अर्चना विक्रांत बेडवाल यांना देण्यात आली। तरी वारसा हक्कानुसार ही नोकरी माझी आई ती 1998 मध्ये तिने उपोषण केले। त्या टायमाला शिवसाहेबांनी सांगितले की ही नोकरी तुम्हाला देण्यात येत नाही, कारण ही नोकरी देता येत नाही। त्यानंतर माझे मोठा भाऊ श्रावण भीमराव डोंगरदिवे यांनी पण या नोकरीसाठी प्रयत्न केले, तरी ही नोकरी त्याला देण्यात नाही आली। तरी आमच्या रक्ताचं नसून ही जागा अर्चना विक्रांत बेडवाल यांना देण्यात आली। तरी याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही करायला मी कलेक्टर ऑफिस, त्यानंतर मंत्रालय, संचालक ऑफिस भरपूर ठिकाणी भेट देऊन मी त्यानंतर यांनी काहीच कारवाई नाही केली। त्यामुळे मी समोरचं उपोषण आमरण उपोषण करतो। तुम्ही केव्हापर्यंत उपोषण बसेल नाही? जोपर्यंत आमची मागणी कंप्लीट नाही होत, त्या व्यक्तीला नोकरीतून काढण्यात नाहीत तोपर्यंत। तुमचा नंबर